तव कथामृतं तप्तजीवनं कविभिरीडितं कल्मषापहं श्रवणमङ्गलं श्रीमदाततं भुवि गृह्णन्ति ये भूरिदा जनाः। शनिवार दिनांक 5 ऑगस्ट 1882 श्रीरामकृष्ण विद्यासागर महाशयांकडे आलेले आहेत. त्यांच्याशी संभाषण चाललं आहे. श्रीरामकृष्ण सांगतात, नुसतं पांडित्य काय कामाचं? ईश्वर लाभाचा एक उपाय म्हणून त्याला आळवण्यासाठीच पुस्तकं वगैरे वाचायची. तुमच्या जवळच्या पोथीत काय आहे अशी एका जणानं एका साधूला पृच्छा केली. साधूनं आपली पोथी उघडून दाखवलं. पानांवर ओम राम लिहिलेलं, बस, आणखी काहीसुद्धा नाही. गीतेचं मर्म काय? 10 वेळा गीता शब्द उच्चारल्यानं जे होतं ते. गीता गीता 10 वेळा म्हणू जाता तागी त्यागी तागी त्यागी असं होऊन जातं. आणि गीता तरी हेच शिकवते की हे जीवा, सर्वस्वाला तिलांजली देऊन भगवंताच्या दर्शनास्तव प्रयत्न कर. संन्यासी असो की गृहस्थ, मनातून आसक्ती समूळ नाहीशी व्हायला हवी. एका प्रसंगी भक्त नवद्वीप गोस्वामी यांच्याशी बोलताना श्रीरामकृष्ण सांगतात, अतिशास्त्र केल्यानं चांगल्यापेक्षा वाईटच पदरात पडतं. शास्त्राचं सार समजून घेणंच महत्त्वाचं. त्यानंतर मग पुस्तकांची काय गरज? ईश्वर लाभास्तव सार मात्र जाणून डुबी दिली पाहिजे. मला आईनं वेदांताचं सार समजावून दिलं आहे. ब्रह्मसत्य आणि जगत मिथ्या आणि 10 वेळा गीता म्हटल्यानं जे होतं तेच गीतेचं सार. तागी तागी म्हणजे त्यागी त्यागी. गीतेचं सार म्हणजे हेच की हे जीवा, सर्वस्वाचा त्याग करून भगवंताच्या प्राप्तीसाठी प्रयत्न कर. रविवार दिनांक 16 डिसेंबर 1883 दक्षिणेश्वर कालीवाडीतील श्रीरामकृष्णांची पूर्वपरिचित खोली. श्रीरामकृष्ण भक्तांसह बसलेले आहेत. संध्याकाळची 4ची वेळ. श्रीयुत प्राणकृष्णांचे नातेवाईक मुखर्जी नावाचे गृहस्थ श्रीरामकृष्णांना भेटण्याकरता आलेले आहेत. त्यांच्याशी संभाषण करताना श्रीरामकृष्ण सांगतात, तुम्ही एवढे श्रीमंत, धनदौलत अनुकूल असूनही ईश्वराच्या पादपद्मी मन ठेवता, हे खूप चांगलं. गीतेत सांगितलं आहे की शुचीनाम श्रीमताम गेहे योगभ्रष्टो भिजायते. योगभ्रष्टच भक्त होऊन श्रीमंतांच्या घरी जन्माला येतात. मुखर्जी विचारतात, साधक योगभ्रष्ट का होतो? श्रीरामकृष्ण म्हणतात, कामिनी कांचनच माया ही दोन्ही मनातनं निघून जाताच योग साधतो. आत्मा परमात्मा म्हणजे एक लोहचुंबक आणि जीवात्मा जणू एक सुई. त्यानं आकर्षून घेताच योग साधतो. पण सुई मातीनं भरलेली असेल तर लोहचुंबक तिला ओढत नाही. माती साफ करून टाका की ओढलंच म्हणून समजा. कामिनी कांचनाची माती दूर केली पाहिजे. मुखर्जी विचारतात, ती कशी काय? श्रीरामकृष्ण सांगतायत, त्याच्या दर्शनाकरता व्याकुळ होऊन रडा. त्या आसवांच्या पाण्यात माती धुवून निघेल. याप्रमाणे खूप निर्मळ झाल्यावर चुंबक आकर्षून घेईल. योग तेव्हाच होईल. एका प्रसंगी श्रीरामकृष्णांना एक मारवाडी भक्त विचारतात, महाराज, मेल्यानंतर काय होतं? श्रीरामकृष्ण सांगतात, गीतेच्या मताने मरताना जशी भावना राहील तसंच होईल. भरत राजा हरणाच्या विचारांनी हरिण झाला होता. म्हणूनच ईश्वराचा लाभ करून घेण्याकरता साधना करायला हवी. रात्रंदिवस त्याचं चिंतन केल्यास मरणाच्या वेळी देखील तोच विचार मनात येईल. काले काले मोरसना काले काले मोरसना करो पद ध्यान नामा
मारवाडी भक्त म्हणतायत, शास्त्र वाचतो पण धारणा का बरं होत नाही? श्रीरामकृष्ण म्हणतायत, नुसतं वाचून काय होणार? साधना हवी, तपस्या हवी. साधनेच्या अवस्थेत थोडेफार कष्ट करायला हवेत. त्यानंतर सरळ रस्ता लागतो. नदीतील वळणं ओलांडून अनुकूल वाऱ्यामध्ये नाव सोडून द्या. 5 ऑक्टोबर 1884 2 साधू आज पंचवटीमध्ये अतिथी म्हणून उतरलेले आहेत. ते गीता, वेदांत वगैरे साऱ्यांचं अध्ययन करत आहेत. मध्यान्ह भोजनानंतर त्यांनी येऊन श्रीरामकृष्णांचं दर्शन घेतलं. श्रीरामकृष्णांचं त्यांच्याशी संभाषण झालं. श्रीरामकृष्ण विचारतायत, बरं का हो, तुम्ही जपध्यान वगैरे जे करता ते निष्काम भावनेने करता, होय ना? साधू म्हणतात, होय महाराज. श्रीरामकृष्ण सांगतात, हे चांगलं आहे आणि ईश्वराला फळ समर्पण करायचं असतं, होय ना? गीतेत सांगितलं आहे तसं. यत् करोषि यदश्नासी यज्जुहोषि ददासि यत् तपस्यसि कौंतेय तत् कुरुष्व मदर्पणम. दुसऱ्या साधूला उद्देशून, ईश्वराला जे एकपट द्याल तेच तुम्हाला सहस्त्रपट मिळेल. गीता साऱ्या शास्त्रांचं सार आहे. संन्याशाजवळ आणखी काही न राहो, पण एखादी छोटीशी गीता असावी. आजचा संदेश आहे, ईश्वराच्या प्राप्तीसाठी शास्त्रांचं सार जाणायला हवं. जसं भगवद्गीतेचं मर्म आहे, त्याग. निरंजनं नित्यमनन्तरूपं भक्तानुकम्पाधृतविग्रहं वै ईशावतारं परमेशमीड्यं तं रामकृष्णं शिरसा नमामः.